नंदुरबार ब्रेकिंग न्यूज। धडगावमध्ये थरारक घटना। धडगाव अवैध दारूवर कारवाईला गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावरच जमावाचा हल्ला। निगदी फाटा परिसरात तस्करांचा धुमाकूळ, दगडफेक आणि सरकारी वाहनावर हल्ला। निरीक्षक राजेश सपकाळ यांच्या पथकाने निगदी शिवारात छापा टाकून 19,40,000 रुपयांचा विदेशी दारूसाठा आणि पिकअप वाहन जप्त केलं होतं। परंतु तेवढ्यातच बुधा झांगडे आणि सुरेश झांगडे यांच्यासह 10 ते 12 जणांनी पथकाला घेरून दगडफेक सुरू केली। दारू घेऊन गेलात तर जिवंत सोडणार नाही अशी उघड धमकी देत आरोपींनी जप्त केलेली दारू आणि वाहन बळजबरीने पळवून नेलं। सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला, जप्त मुद्देमाल लुटला गेला, जिल्हा हादरला। अवैध व्यावसायिकांवर कायद्याचा धाक उरला नाही। या घटनेनंतर धडगाव पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध शासकीय कामात अडथळा, हल्ला आणि दरोड्याच्या कलमान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, राज्य उत्पादन शुल्क विभाग हादरला। नंदुरबार जिल्ह्यात खळबळ माजली आहे। परिवर्तन 24 न्यूज, सत्य, निर्भीड आणि बेधडक।